दिवस रात्र हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याची दाद काल आम्हाला मिळाली, अतिशय आनंद झाला। या बालाजीची जी निर्मिती झाली तर बरेच दिवसापासून असं डोक्यात होतं, वास्तविक पाहता तिरुपती बालाजी हे आमचे कुलदैवत। साहजिकच बालाजी विषयीची एक श्रद्धा आणि बरेच दिवसापासून एखादी अशी मूर्ती आपल्याला साकार करता येईल का असा एक मनोमनी विचार होता। यापूर्वीही एक संकल्प आम्ही सोडला होता आणि एक मूर्ती तयार करण्याचा एक यशस्वी प्रयत्न आम्ही साकार केला होता आणि त्याचा उपयोग आपल्याला गणेशोत्सवात करता येईल का या संकल्पनेत आम्ही स्त्री व सौ आम्ही दोघेही होतो। आणि अशी एक वेळ आली की आमचे सख्खे शेजारी हडके बहिणींची आमची गाठ झाली आणि या विषयाला सुरुवात झाली आणि त्यांनी सांगितलं की गणेशोत्सवासाठी ही मूर्ती आपल्याला साकार करता येईल, तुम्ही तसा प्रयत्न करा। आणि अगदी त्यांनी आठवणीने ती जबाबदारी घेतली आणि ज्या दिवशी गणेशोत्सवाची पहिली मीटिंग होती त्या दिवशी त्यांनी आम्हाला आठवण करून दिली। आम्ही त्या मीटिंगला हजर झालो आणि मीटिंगच्या समोर मी असा एक संकल्प मांडला की अशी जर संधी मिळाली तर यावर्षी सजावटीचं काम आम्ही घेण्यास तयार आहोत आणि तात्काळ आपल्या समितीने ही बालाजीची मूर्ती साकार करण्यासाठी किंबहुना आम्हाला अपेक्षित असलेला देखावा साजरा करण्याची आम्हाला परवानगी दिली आणि पाहता पाहता या कामाला सुरुवात झाली। माझे मित्र राहुल बागुल यांच्या समोर मी हा संकल्प मांडला आणि त्यांनी तात्काळ हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून अगदी उजवा हात बनून दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेण्यासाठी आम्हाला सक्रिय सहकार्य दिलं। कदाचित असंही म्हणता येईल की ज्याला पाठराखण म्हणतात की मला कदाचित वेळ नसेल पण राहुलचे सारखे फोन असायचे की आपल्याला ते काम कधी करायचं आहे। म्हणजे दिवस रात्र माझ्या पाठीमागे लागून काम पूर्ण करण्याचा संकल्पच जणू त्यांनी घेतला होता आणि मला प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देऊन हे काम त्यांनी माझ्याकडून करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही। असा हा माझा मित्र राहुल। माझा दुसरा मित्र पराग मुळे की त्यांनी देखील दिवस रात्र अंग मेहनत करून हा देखावा पूर्ण करण्यास मेहनत घेतली आणि आम्ही दोघेही, माझी पत्नी सौ शिल्पा हिने संपूर्ण त्याच्या डेकोरेशनचं काम, दाग दागिने आणि या सर्व सजावटीचं काम तिने अतिशय उत्तम रीतीने साकार केलं। हा देखावा करत असताना ज्याला वेळ लागणं म्हणतात की अक्षरशः आम्ही भारावून गेलो होतो। म्हणजे गंमत अशी व्हायची की मी सिनेमा जर चित्रपट बघत असेल, टीव्हीवरती एखादी सिरियल जर का चालू असेल, अगदी सास भी कभी बहू ती जरी असेल तरी मला फक्त त्याच्यातले दिसत होते ते स्तंभ, त्याच्यातली नक्षीकाम आणि त्याच्यातलं डेकोरेशन। म्हणजे दिवस रात्र, म्हणजे आता मी आणि राहुल गणपतीची मूर्ती बघायला म्हणून शनिवार वाड्याकडे जात होतो तर आमचे तासन तास ते शनिवार वाड्याच्या नक्षीकामावरती बघण्यामध्ये गेले आहेत। शेजारी जी कमान होती ती बघण्यामध्ये वेळ जायचा की खरोखर ज्याला वेळ लागणं म्हणतात तसं वेळ लागल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही, याचा एक अनुभव हा मी या अनुभवातून घेतलेला आहे। या संदर्भात माझ्या मनात अशी एक संकल्पना आली की आता एक 15-20 मिनिटापूर्वी इथे जो नाच गाण्याचा कार्यक्रम झाला, लहान मुलांनी अतिशय सुंदर तो साकार केला, त्या ठिकाणी जे झाड या ठिकाणी होतं ते लहान लहान मुलांच्या सहकार्याने घडवण्यात आलं होतं। म्हणून मी असा एक आजच्या या आनंदोत्सवात एक असं जाहीर करतो की पुढील वर्षीचा देखावा हा वुडलँड वासियांच्या बाल कलाकारांच्या सहकार्यातूनच आपण साकार करू। गणेशोत्सवापूर्वी 1 महिना आधी, 1 ते 2 महिने आधी आपण अशी सूचना देऊ आणि सर्व उत्साही कलाकारांना एकत्र घेऊन त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम देखावा, याहीपेक्षा उत्तम देखावा आपण हा पुढच्या वर्षी या ठिकाणी नक्की सादर करू। अशा पद्धतीचं हे बालाजीचा जो देखावा यावर्षी पूर्ण झालेला आहे आणि जे तुम्ही त्याला जी दाद दिलेली आहे त्याबद्दल म्हणजे आमचं जे अभिनंदन होत आहे, आमचं जे कौतुक होत आहे त्याबद्दल आपण सर्वांचं मी आभार मानतो। धन्यवाद। एक मिनिट, राहुल बागुल। सर्वप्रथम जय गणेश। सुभाषजींनी माझी एवढी स्तुती केली पण खरं सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्रांनी जो सेतू बांधला त्या सेतू बांधनात फक्त खारीचा वाटा हा माझा होता, बाकी सगळे अंगदाची आणि नळनिळ्यांची भूमिका सौ शिल्पा देशपांडे, त्याच्यानंतर पराग मुळे आणि श्री सुभाष देशपांडे यांचीच आहे। मी आता परागला माईक देतो आणि त्याला विनंती करतो की त्याने 2 शब्द अजून बोलावे। त्या अगोदर हा देखावा
कंप्लीट करण्यात, पूर्ण करण्यात बऱ्याच लोकांचा आम्हाला सहभाग आहे आणि सहायताही मिळाली. मी 3-4 जणांची नावं घेऊ इच्छितो. सर्वप्रथम नाव जे आहे ते म्हणजे श्री चौधरी काका, श्री एम.एल. कुलकर्णी, आणि मला सांगायला गर्व वाटतो असे आमचे वॉचमन मित्र, ज्याने हा बालाजीचा देखावा उचलण्यापासून लावेस्तोवर अहोरात्र मेहनत घेतली. सुभाषजींनी जेव्हा बालाजी करायला घेतला तेव्हा आम्ही त्या फळकुटावर त्याला निजवला होता. तो जेव्हा बालाजी पूर्ण झाला तेव्हा मी त्याला म्हटलं, मला आता हा उभा झालेला बघायचा आहे. आणि तो उभा झाल्यानंतर मला फक्त हनुमान स्तोत्रातलं एक वाक्य आठवलं, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. हा देखावा अप्रतिम झालेला आहे आणि मी सुभाष देशपांडे आणि सौ शिल्पा देशपांडे यांचं खरंच अभिनंदन करतो. धन्यवाद. बस बोलण्यासारखं तर सर्व बोलून गेले. फक्त एवढंच म्हणतो, धन्यवाद. संयोजकांनी मला एक गोष्ट आठवणीने सांगायला सांगितली होती आणि नेमकी ती मी विसरलो, म्हणून परत एकदा माईक हातात घेऊन सांगतो. ही जी बालाजीची मूर्ती तयार झालेली आहे याच्यामध्ये साधारणतः कचऱ्यातून कला हा नावाचा जो प्रकार आहे तो आपण वापरलेला आहे. बालाजीची मूर्ती हा दुरून बघण्याचा देखावा म्हणूनच आपण सादर केलेला आहे. ही जर जवळून बघितली तर त्याची जी मजा आहे ती येणार नाही, म्हणून आपल्याला ती मूर्ती दुरूनच बघायची आहे. त्याच पद्धतीची त्याची रचना आहे. कारण ही जी मूर्ती तयार झालेली आहे ही अक्षरशः काही कचऱ्यातून, ज्याला म्हणता येईल की त्याचे जर जे पाय आहेत म्हणजे पोटरीच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी थर्माकोलचे जुने वापरलेले ग्लास, ज्याला म्हणता येईल तुटके, ते आपण ग्लास वापरून त्याला तो आकार दिलेला आहे. बालाजीच्या गळ्यातली जी माळ आहे सोन्याची जी आपण बघतो त्या ठिकाणी आपण आईस्क्रीम